तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मोताळा तालुक्यात गेल्या 15 दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने अखेर 21 जुलै रोजी तालुक्यात जोरदार पुनरागमन केलंय। या पावसामुळे तालुक्यातील करपून चाललेल्या पिकांना ऐनवेळी मोठा दिलासा मिळाला असून बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरले आहे। तालुक्यात गेल्या 2 आठवड्यापासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती। कडक ऊन आणि वाढत्या तापमानामुळे खरीपाची पिके सुकू लागली होती। काही भागात पिके अक्षरशः वाळण्याच्या मार्गावर आली असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते। आता पिके पुन्हा जोमाने बहरत असून शेती पिकांना नवसंजीवनी मिळाल्याने बळीराजा सुखावला आहे। MCN न्यूज मराठी करिता कृष्णा पाटील, मोताळा। मी भास्कर यादव मापारी, राहणार चिंचपूर। मी सध्या शेतामध्ये उभा आहे। याच्या पावसाने याच्यावर 15 दिवसापूर्वी दडी मारलेली होती आणि जवळ 15 ते 20 दिवस झाले पाऊस नव्हता। पिकं करपून गेलेली होती आणि पावसाअभावी कोणताच पर्याय उरला नव्हता, कारण धरणामध्ये पाणी आहे भरपूर, पण पाण्याची लाईनचा प्रॉब्लेम असायचा। लाईनचं एवढं पिकाला पाणी देणे जमत नव्हतं, त्याच्यामुळे पिकं करपून चालली होती। आणि हा जर पाऊस आला नसता जवळ 2 दिवसा अगोदरचा, तर पिकं पूर्णतः दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्याला पूर्ण ओढवलं असतं। त्या पावसा पाण्यामुळे पिकांना हे जीवदान मिळालेलं आहे। श्याम बाळकृष्ण मापारी, राहणार चिंचपूर, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा। 15 दिवस झाले पाऊस म्हणजे बंद होता, त्याच्यामुळे पिकं पूर्ण सुकली होती आमची। म्हणजे आता कधी 2 दिवस आधी कधी पाणी आला नसता, तर आता म्हणजे दुबार पेरणीचं खूप संकट आलं शेतकऱ्यावर। तर या पाण्यामुळे आता पिकं 1 नंबर झाली, म्हणजे बहरली आहे। तर पिका म्हणजे पाण्यामुळे आता जीवनदान भेटलं शेतकऱ्याला, पण सगळे शेतकरी